कणकवली तालुक्यातील कोंडिया येथे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक सोबत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग व ग्रामस्थांच्या सहभागातून पार पडलेल्या या उपक्रमात गावातील काही रस्ते प्लास्टिक मुक्त करण्यात आलेत। पत्रकार गणेश जेठे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मोहिमेचा उद्देश मॉर्निंग वॉक करतानाच परिसर स्वच्छ ठेवण्याचा आहे। गेल्या काही वर्षांपासून ते स्वतः उपक्रम सातत्याने राबवतात। या विशेष मोहिमेला माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र डिसवलकर, पत्रकार सचिन राणे, विनायक पाताडे, पत्रकार तुषार नेवरेकर, प्राध्यापक शेख, स्वच्छताप्रेमी विजय जामदार, अशोक पेडणेकर, अभिजित लोके, कोंडिये गावचे माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, माजी सरपंच अनिल मेस्त्री, प्रदीप पोपे, रोहित मोंडकर, दरवेश परब, सिद्धेश मोंडकर, राजन धोपटे, अनिकेत जेठे, निलेश मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री, प्रवीण मेस्त्री, अनुज जेठे, प्रकाश तेली, अमित आंबेरकर, पुंडलिक लाड, तृप्ती लाड यासह इतर ग्रामस्थ व अनेक स्वच्छताप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात कोंडियेकरांच्या हद्दीत झाली। यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील, माजी उपसरपंच संजय रावले, शिक्षक विद्याधर तांबे आदींनी स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलं। मोहिमेत विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि स्वच्छताप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उपक्रमासाठी मधुकर जोईल यांनी टी-शर्टची तर विद्याधर तांबे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली। यावेळी कोंडिये गावची स्वच्छता आणि गाव सुंदर ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केल्याचं मत जेठे यांनी स्पष्ट केलं। सकाळी आज आपण मॉर्निंग वॉक साठी कोंडिये करंजे या दोन गावच्या हद्दीवर जमलेलो आहोत आणि मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम आम्ही आज या ठिकाणी राबवत आहोत की लोक सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडतात, त्यावेळी जर त्यांनी रस्त्याच्या बाजूचा प्लास्टिक कचरा उचलला तर गाव स्वच्छ होईल, अशी यामागची संकल्पना आहे। आणि आम्हाला प्रेरणा देण्यासाठी खास या ठिकाणी आमच्या स्वच्छता मिशनचे स्वच्छता प्रेमी आणि माननीय नायब तहसीलदार दिलीप पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याबरोबरच आमच्या कणकवली पंचायत समितीचे माजी सदस्य, आमचे मित्र आणि हरकुळ खुर्दचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र डिसवलकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याशिवाय हरकुळ खुर्दचे माजी सरपंच संजय रावले ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत। त्याबरोबरच खास नांदगाववरून पत्रकार सचिन राणे आणि विनायक पाताडे हे देखील आम्हाला या ठिकाणी प्रेरणा देण्यासाठी आलेले आहेत। त्याशिवाय फोंडाघाटचे प्राध्यापक शेख, प्राध्यापक तुषार नेवरेकर आणि गावातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। गावामधील आम्ही ठराविक जे तरुण मंडळी आहेत जे नेहमी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतात त्यांना आम्ही बोलावलं आणि ते आमच्या हाकेला हो देऊन ही आता स्वच्छता मोहीम आपण राबवत आहोत। संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगला मेसेज द्यावा, मॉर्निंग वॉकच्या वेळी देखील गाव स्वच्छ करता येतं, हे आम्ही यासाठी ही मोहीम आपण या ठिकाणी राबवत आहोत। आणि यामागचा उद्देश असा आहे की आपण सगळेजण आपलं गाव स्वच्छ ठेवतो, घर स्वच्छ ठेवतो, घराचा परिसर स्वच्छ ठेवतो, परंतु गाव कोणी स्वच्छ ठेवायचा हा एक खरा प्रश्न आहे। आणि त्याचं उत्तर असं आहे की गाव आपणच आपलं स्वच्छ ठेवायचं आहे। जसं आपण आपल्या परिसरातला घराच्या समोरचा रस्ता कचरा उचलतो तसाच कचरा गावातला देखील उचलणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही ही मोहीम राबवत आहोत। धन्यवाद।